पुढचा प्रश्न त्या अनुषंगाने सांगत असता असताच आलेल्यांपैकी 2-3 प्रश्नांची उत्तरं झालेली आहेत की कधी संकल्प सुरू झाला, कधी सांगता झाली त्याचाही, आणि म्हणजे जप आणि नामस्मरण ह्यातला फरक जो तुम्ही सांगितला तोही एक प्रश्न आलेला आहे की इतका जास्त संख्येने जर जप करायचा तर तितका वेळ प्रापंचिक लोकांना मिळणं फार कठीण असतं. हो ना. हा एक मुद्दा असतो. आणि त्या जपामध्ये लक्ष लागणं हा दुसरा मुद्दा असतो. त्याच्यामुळे ती संख्या शांतपणे किंवा एकचित्ताने गाठता येणं हा जवळजवळ अशक्य गोष्ट वाटते. तर मग अशांसाठी काय तुम्ही मार्गदर्शन द्या? नाही, त्या मागे ऐकून असेल आलं. जप आणि नामस्मरण ह्यातला फरक मगाशी त्यांनी थोडक्यात सांगितला होता, त्याच्यावर थोडं अधिक विस्तृत सांगावं अशी विनंती आहे. जप आणि नामस्मरण कसं, जप ही संख्यायुक्त असतो ना, तो अमुक इतकी संख्या व्हायला हवी असं असतं. त्यामुळे तिथे तुमच्या मनाशी संबंध नसतो. म्हणजे आता माझं मन स्थिर आहे, माझं मन एकचित्त होत आहे असं म्हटलं तर जप होणार नाही. मग नाम होऊ शकेल किंवा नाम बंद पडू शकेल. आत्ता मला नाही मूड, माझा नाही घेतलं नाम, आत्ता मूड आहे घेतलं नाम, हे नामस्मरणासाठी चालेल, जपासाठी असं नाही ना चालणार. तुम्ही एखादी तुमची अडचण असते, तुम्ही गुरुजीला जेव्हा सांगता जप करायला नाही का, दक्षिणा देऊन, ते काय त्यांचं काय चित्त असतं तिथे का, ते काय करतं, पण तरी तुमची कामं होतात ना. अशी जेव्हा आपण हे करतो तेव्हा त्याचं महात्म्य आहेच. तुमचं चित्त असो नाही तर नसो तिथे, कळलं की नाही. पण नामस्मरण केल्यानंतर त्याचे, आणि हे तर निष्काम आहे, इथे काही म्हणजे ते सकाम नाम आहे किंवा काही उपासना ती सकाम असते तुमची. लघुरुद्र करा, अमुक मला अडचण आहे म्हणून लघुरुद्र काय सांगितले, दुसरं काही नाहीये. जसं समर्थ म्हणतात, नभी वावरे जो अनुरेणू काही रिता ठरवया राघवे बिन नाही. समर्थांचा राम हे सर्वस्व असल्यामुळे अनुरेणू रामाया व्यतिरिक्त काहीही नाही, विश्वास फक्त तोच बरोबर आहे असं म्हणतात. तसं अथर्वशीर्षात तो गणपती भक्त असतो. तो काय म्हणतो, त्वं ब्रह्मा त्वं विष्णू त्वं रुद्रस्त्वं इंद्रस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चंद्रमास्त्वं. एवढंच नाही, ब्रह्मभूर्भुवस्वः, सगळ्या विश्वात भरून तूच उरलाय. गणपती म्हणतो, गणपती भक्त. देवी म्हणतो, सगळीकडे देवी भरते. शंकराचा भक्त रुद्रात काय म्हणतो, रुद्राचा अर्थ बघितला तर नमो नमो, ते नमक नमस्कार युक्त, नमक आणि चमक. चमक म्हणजे सगळं मागणं आहे, पण नमक जे पहिले आहे सगळे अनुवाक्यातले, त्याच्यात कसं आहे, रोगरूपी रुद्रातला नमस्कार, औषध रूपी रुद्रातला नमस्कार. म्हणजे रोगही तूच आहेस आणि त्याचं औषधही तूच आहेस. या विश्वात तुझ्या शंकराशिवाय दुसरा कोणी नाही. लक्षात आलं की नाही. तसं नाम घेताना ह्या सगळ्या गोष्टी एकचित्त वगैरे हे तेव्हा होणार नाही तुमचं. म्हणून नामाचा घोषणा करायचा. महाराजांनी असं सांगितलंय का कुठे एकचित्त करून बसा वगैरे काही, नाम घ्या इतकंच सांगितलं महाराजांनी. आणि दुसरा त्याच्या पाठीवर शब्द जोडलाय, अखंड नाम घ्या. अखंडचा अर्थ काय, मग तिथे कुठे चित्त एकत्र, काय प्रश्न आहे, काही गरज, विषयच नाही गरज म्हणजे एकचित्त होण्याचा. हे नाम घेत असतानाच तुम्ही कधी मध्ये मध्ये तुमचं चित्त एकरूप होईल. तुमचं 10 वेळा होईल, तो एकदा बसेल तर एकदाच होईल, तिथे 10 वेळा होईल. अनुभव तुम्ही नाम घेऊन बघा तसं. पण कसं आहे माहितीये, थोडंसं घेऊन ते पुरत नाही. सुरुवात थोड्याने होऊ शकते किंवा करावी, पण ते थोडंच नाही. आपलं सर्वस्व म्हणजे आयुष्यात आपलं ध्येयच ठरवायला लागेल तुम्हाला. ते नाम हेच माझं ध्येय आहे, तर त्याच्या पाठीवर जाता येईल ना. घोषा प्रपंच करा की प्रपंच करू नको म्हणता करेल, पण प्रपंच करताना तुम्ही नाम घेणं अगदीच शक्य आहे, सहज शक्य आहे. त्याचं कारण मी प्रपंच केला ना. माझा मुलगा आता झाला, टिपणं केलं घरातलं, म्हशींचं केलं, गुर तेव्हा म्हशी होत्या, नंतर मग गाई. त्यामुळे प्रपंच केला, पात्या काढल्या, किती गोष्टी केल्या असतील त्याला सुमार नाहीये. पण या सगळ्यात नामाचा धागा अखंड ठेवला, नाम घेतलं अखंड. त्यामुळे जप कमी झाला. त्या काळात जप जरी कमी झाला तरी इलाज नाही, त्याला काही पर्याय नव्हता माझ्याकडे दुसरा स्वस्त बसण्याचा. मी थोडक्यात तेव्हा जे जमलं ते केलं असं म्हणू आपण. आणि नंतर काही वर्षानंतर मग थोडंसं काय झालं ना बघा, असं वाटलं हे आता नाही चालणार. जसं ते 6 वर्ष झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं हे नाही चालणार, आता आपल्याला टार्गेट ठरवायला लागेल. आता आपलं टार्गेट पण म्हणजे कमी होत यायचं म्हटल्यानंतर मग म्हटलं हे पण नाही चालणार का, आता प्रपंच फेकूनच द्यायला लागेल तरच ते होईल. म्हणून प्रपंचला दुय्यम ठेवून नाम पहिलं ठेवलं. मग सकाळी उठल्यानंतर पहिलं नामालाच बसायचं, आंघोळ बिंघोळीची काही सावकाश करू नंतर.
जास्त करून एक 5-6 हजार जप झाल्याशिवाय उठायचंच नाही मुली, असं व्हायचं. नंतर 10,000 झाल्याशिवाय उठायचं नाही. कधी कधी मध्येच अखंड 13,000 वरती माझ्या खोलीत बसून मी जप करायचो. 13 झाल्याशिवाय खाली जायचंच नाही, असं कळलं का? त्याच्याशिवाय होणार नाही ते. आणि मग आहे ना दिवसभर काम, मग त्या कामात मध्ये नाम नुसतं चालू आहे, पण जप असा मी जप केला. आणि नामस्मरण जपातला तुम्ही जो फरक विचारला तो हाच फरक आहे. नाम हे नामसंकीर्तन आहे. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम आता करताय, श्रीराम जय राम जय जय राम म्हणत बसा. दूध करताय, श्रीराम जय राम जय जय. पण जप करताना असं नाहीये. संसार असोनी संसारी जिव्हे वेगू करी, असं ज्ञानेश्वरी म्हणतायत, हरिपाठात म्हणतायत ज्ञानेश्वर माऊली. तर त्याच्यात कसं आहे, जप करायचा असेल तर संख्या गाठायची असेल तर तुम्हाला एक थोडा लिमिट आहे. आणि बाबांनी पण सांगितलं बेलसरांनी 3,000 हे त्याचं माप आहे. एका तासाला 3,000 तुमचा जप झाला पाहिजे, योग्य असं म्हटलं तर. तुम्ही सांगाल छे आमचा इतका होत नाही, आमचा 2,000च होतो, किंवा आणखीन काय म्हणाल 2,500 होतो. हे चूक आहे, तो जप नाही. तुमचं कुठेतरी चुकतंय तर तुम्ही पहिल्या पण पायरीवर चढला नाही येत अजून. मग तुम्ही 2,000 करा. 2,000 करता करता हळूहळू त्याचा वेग वाढेल, जसा तुमचा हे होईल तसं. बरं, स्पष्ट उच्चार करून म्हणा असं कोणी सांगितलंय? मनात पण म्हणता येतो, ओठ हलवून. इथे कुठे म्हणजे इथे काही अडचण नाही तुम्हाला, नाहीतर शब्दाची किंवा याची जर तुम्हाला जी अडचण होईल, दमायला होईल, तेही काही नाही तिथे. म्हणजे वेग वाढवणं असं तर अशक्य नाहीये. तुमचं तुम्ही करून बघा ते. पण 3,000 होईल असं झालं, 3,000 व्हायला लागला 2 मिनिटाला एक मार, किती योग्य आहे, असं त्याचं माप आहे. हा जप हा असाच व्हायला पाहिजे. त्याचंही प्रमाण नंतर वाढतं, ते काय आता सांगत आहे. कारण तुम्ही हे सगळे अजून सुरुवात करणार असला तर एवढं पुढे का एका आठवड्याला आता एका तासाला 3,000 हे लिमिट. मग त्या हिशोबात तुम्ही किती करायचं, आपण आपल्याला किती वेळ मिळेल दिवसात. जपासाठी तुम्ही वेळच काढला पाहिजे. हो, प्रपंचासाठी जर इतके 24 तासात तुम्ही झोपायला एवढा किती वेळ काढता तुमचं तुम्ही ठरवा. इतका झोप हवीच ना, झोप तेवढी असंच असतं ना. आपलं क्लासला जायचंय तिथे इतके हवाच आहे, नोकरीला एवढा वेळ हवाच आहे, ऑप्शन नाही तुम्ही. मग तसंच जपासाठी ऑप्शन नाही ठेवायचा. इतका झालाच पाहिजे, 2 तास झालेच पाहिजे, म्हणजे 6,000 जप झालाच पाहिजे. असं जर ठरवतो तेव्हा 6-10 होईल ना कधीतरी पुढच्या काळात. आणि काय नाम आहे, नामाकडे खेचतं तुम्हाला. आणि त्यातून महाराजांना प्रार्थना करत गेला तर महाराज तुम्हाला वेळही काढून देतात मग तुमच्या प्रपंचातूनच. एक थोडा वेगळा प्रश्न असा आहे की प्रत्येक मंत्राची अक्षर संख्या वेगळी असते. काही 5 अक्षरी, 13 अक्षरी, 18 अक्षरी. तर अशा मंत्रांची शक्ती वेगवेगळी असते का? कारण 13 कोटी हा मंत्र पूर्ण करण्यासाठी लागणारा वेळ हा वेगवेगळा असणार आहे. तर त्याच्यामुळे अशा मंत्रांची शक्ती वेगवेगळी असू शकते का, असा कोणाचा तरी एक प्रश्न आहे. ह्या प्रश्नाचं उत्तर काय मला देता येईल असं वाटत नाहीये. त्याचं कारण कसं आहे, त्याची प्रचिती तर मला नाहीये ना, मला ते माहित नाही, ते मी कसं सांगणार तुम्हाला. राम हे अक्षरातून मी 2 कोटी म्हटलं तर 13 कोटी राम या अक्षराचा जप केला तर तो अगदीच काही वर्षात होईल पूर्ण. मग त्याची योग्यता आणखी श्रीराम जय राम काय असतंय, श्रीराम जय राम जय जय राम हा तारक मंत्र आहे. दुसरी गोष्ट, समर्थना प्रत्यक्ष रामाने दिलेला मंत्र येतो, म्हणजे त्याची पॉवर केवढी असेल मोठी असा विचार करा. त्या अक्षरात किती ताकद असेल. किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद बंधप दिगंबरा हा टेंबे स्वामींनी सिद्ध केलेला मंत्र आहे. टेंबे स्वामी केवढे किती योग्य ते तुम्हाला कल्पना असेल सगळ्यांना. मग त्यांची त्याच्यात ताकद आहे, त्यांची शक्ती आहे त्याच्यात, त्या मंत्रात. कळलं की नाही? त्यांनी सिद्ध करायचो. राम हा मंत्र तुम्ही सिद्ध करणार. राम हा असं कोणी सिद्ध केलेला मंत्र मला तर म्हणावं नाही असेल तर. कळलं का? महाराजही म्हणतात राम राम म्हणा, ते सांगताना असं म्हणतात दत्त दत्त म्हणा, काय तुमचं दिगंबरा म्हणा, असं तसं राम राम म्हणायचं. पण अनुग्रह देताना ते श्रीराम जयराम जयरामात द्यायचे. त्यामुळे रामाची आणि श्रीराम जयराम ह्या 2 मंत्रांमधली ताकद मला नाही माहिती. कळलं की नाही? किंवा कोणत्याही मंत्रातली. फक्त मी एवढंच म्हणू शकेन की कोणताही मंत्र असेल, 2 अक्षरी असो, 13 अक्षरी असो, मला सांगितलं ते 18 अक्षरी असो, तुम्हाला 1 कोटी करायचं असेल तर रोज 27,000 जप केला पाहिजे. मंत्र कोणताही असो, किती अक्षरी असो, 27,000 रोज जप केला तर 1 वर्ष, म्हणजे सोपं कॅल्क्युलेशन, 1 वर्षात 1 कोटी होतो. आणि 30,000 रोज केला तर 12 वर्षात 13 कोटी होतो. मंत्र कोणते असो, 2 अक्षरी असो तर 10 अक्षरी असो, असं 30,000 केला तर 12 वर्षात 13 कोटी. म्हणजे समर्थाने 12 वर्षातच केलंय ना 13 कोटी.
म्हणजे तो त्याचा 30,000 केला त्यांनी असं. 13 कोटी जप करत असताना आणि 13 कोटी जप पूर्ण झाल्यानंतर नामाची आणि रामाची अशी अनुभूती किंवा काही अनुभव असे काय काय आले, असा एक प्रश्न. ठीक आहे, याच्यात तुम्ही विचारलं नाहीये, पण बऱ्याच जणांचे प्रश्न असतात, रामाचं दर्शन झालंय का? अगदी कॉमन प्रश्न आहे की जो गोंदिवल्याचे मुख्य ट्रस्टी त्यांनीही मला विचारला. श्रीधर काका, मनोहर काका आले ते कार्यक्रमाच्या वेळी, माझ्या इथे सत्कार झाला गृहगावला तेव्हा, तर त्यांनी हा प्रश्न विचारला. कारण ती उत्सुकता मलाही होती माझ्या पूर्वी, मी जप करण्याच्या पूर्वी, की 13 कोटी अंदर रामदर्शन होतं का? ते कालचं सांगायचं तुम्हाला, ते पुढचं राहिलं बघा, ते आत्ता आज व्हायचं होतं म्हणून राहिलं. ते दत्ता भैया कुलकर्णी आले होते, त्यांना मी विचारलं तुम्हाला रामाचं दर्शन झालंय का? तशी ते म्हणाले, हसले मला. ते मला त्यांनी काय सांगितलं, तुम्ही अनुभव घेऊन बघा ना. ते नाही का तिथपर्यंत आलं, पहिले 2 कोटीचा त्यांनी उल्लेख केला. तर ते मला म्हणाले, रामाचं दर्शन म्हणजे तुम्हाला तुमची काय कल्पना आहे रामाचं दर्शन म्हणजे? माझी साधी कल्पना आहे, पितांबर नेसलेला, धनुष्यबाण घेतलेला, मुकुट घातलेला असा राम जो आपण चित्रात बघतो, तो राम असं दर्शन जात होतं का त्याचं? अयोध्येचा राम, अयोध्याधीश भगवान. तशी त्यांनी सांगितलं, एवढंच म्हणजे ते बोलताना फार ह्याचे बोलतात, म्हणजे काय म्हणायचं, चॅप्टर कसं म्हणू त्यांना असं बोलतात की तेवढंच म्हणजे दर्शन नाही. त्यांना झालं की नाही सांगितलं नाही त्यांनी मला, पण तेवढंच म्हणजे दर्शन नाही असं म्हणाले. मग ते आपण ठरवायचं झालं का नाही, कारण मी 13 कोटी झाल्यानंतर मला काही झालं नाही ह्या पद्धतीतलं दर्शन, कळलं का? पण मी काय असं म्हणत नाही तेवढंच वगैरे असं. तर त्यांनी असं म्हणायचं तेवढंच म्हणजे काय म्हणतात, तेवढंच म्हणजे रामदर्शन नाही. तर त्यांनी सांगितलं तर रामदर्शन मला झालं. हा तेच सांगतोय ना, म्हणून म्हटलं मी त्यांनी सांगितलं ते रामदर्शन मला झालं. तेच आता सांगतोय की त्यांनी काय सांगितलं, राम म्हणजे तुमची काय कल्पना आहे राम म्हणजे? तर ही कल्पना आहे ना, ते म्हणजे काय, हा अयोध्येचा भगवान, अयोध्येचा राजकुमार तेवढंच रामाचं स्वरूप नाहीये, तर तो भगवंत हे परब्रह्म आहे. तो जो राम हा परब्रह्म आहे. मग परब्रह्म कसं आहे, ते सच्चिदानंद आहे त्याचं दुसरं नाव. म्हणजे कसं आहे, सत आहे तो, चित आहे आणि आनंद आहे. सत म्हणजे सत्य आहे, एकच सत्य आहे. ते परब्रह्म ना, काही म्हणा तुम्ही त्याला, कोण जे कोण आहे ते, त्याला तुम्ही जे नाव द्याल ते त्याला साजेल. तुम्ही त्याला निसर्ग म्हणा, काही जण म्हणतात काय देव नाहीच आहे, निसर्ग आहे. ठीक आहे, निसर्ग आहे काय, किंवा वेगवेगळे संप्रदायात वेगवेगळ्या कल्पना आहेत त्याच्यासाठी. कळलं काय? तुमच्या 33 कोटी देव मी असं त्याच्यावरती चेष्टा करता आपल्या हिंदू धर्मात. ठीक आहे, तुमचा अल्लाह असेल जसं असेल, त्याला कोणते जो निरुपाधिक आहे आणि हे त्याला कुठ सगळं साजूनच जाईल ना, तर ते तू नाहीच आहे. पुढे तुम्ही जाईल त्याला म्हणता येते तू नाहीच आहे. लक्षात आलं की नाही? तो जो कोण आहे ह्याची अनुभूतीच असू शकते. त्याचं वर्णन शब्दाने नाही करते, वेदांना नाही करता आलं, तर कुठच्या शब्दातून वर्णन त्याचं करणार? तर असा तो आहे. म्हणजे सत आहे, चित म्हणजे चित्तात खोल गेलेला आहे, चित्तात तो अखंड बसलेला आहे. आणि आनंद आहे, आनंद हे त्याचं स्वरूप आहे. आनंद म्हणताना प्रत्येक याला असे विरुद्धार्थी शब्द असतो, जाड बारीक, उंच सखल, काळं गोरं, काही म्हणत नाही. तसं सुखाला विरुद्ध शब्द सांगा बरं. आपलं सुखाच्या विरुद्ध नाही, सुखाच्या विरुद्ध दुःख, आनंदाच्या विरुद्ध शब्द सांगा. तुम्ही आनंदाला दुःख म्हणाल विरुद्ध शब्द म्हणून. दुःख हा सुखाच्या विरुद्ध आहे. खरं सांगायचं तर आनंद हा शब्द आपण गुळगुळीत करून टाकलाय. त्याचा अर्थ तुम्हाला समजा, आनंद आहे त्याचं स्वरूप आहे भगवंताचं, त्या परमब्रह्माचं सच्चिदानंद जे आहे ना, हे त्याचं स्वरूप आहे. सत, चित आणि आनंद हे त्याचं वर्णन आहे. खरं सांगायचं तर इतकंच वर्णन आहे त्याचं. सत्य आहे, तो चित्तात खोल गेलेला आहे. आणि तो कसा आहे, तर आनंद आहे. आनंद स्वरूप पण कमी ठरते, स्वरूप ही पण उपाधी लागली, तो आनंदच आहे. कशा झालं का, हे सूक्ष्मातला फरक करून बघा तुम्ही शब्दातला. आनंद आणि आनंद स्वरूप. आनंद स्वरूप नाही, आनंद तीर्थस्वरूप आणि तीर्थस्वरूप. काकाला पण तीर्थस्वरूप म्हणतो, पण वडिलाला तीर्थस्वरूप म्हणतो. तसं आनंद स्वरूप नाही, तो आनंदच आहे भगवंत हा. कळलं नाही? मग आनंदाला विरुद्ध शब्द नाही, विरुद्धार्थी शब्दच नाही त्याला, कारण तो एकमेवा द्वितीय आहे. असं सगळं आहे.
त्यामुळे ह्याचं हे करतं मला कुठे अनुभवाला, तुम्ही आता विचारतात ना अनुभूती कुठून आली, ती अनुभूती इथे आली मला. मी मध्यंतरी डेरमन हॉस्पिटलला ऍडमिट होतो, तपशील सांगत नाही, 5 दिवस होतो, एवढंच सांगतो. 5 दिवस होतो आणि वर्करनी तर माझी तब्येत उत्तम आहे त्यांच्या दृष्टीने आयसीयू मध्ये ठेवलंय मला. जे काय ते उपचार करायचे ते उपचार झाले. पहिल्याच दिवशी गेल्यानंतर त्यांनी मोबाईल बाजूला ठेवला, वाचायला काही नाही, नुसता तिथे बसलेला नाही. पहाटे 5 वाजता लाईट लागायचे, रात्री 10 वाजता लाईट जायचे. आयसीयू मध्ये बाकी सगळे पेशंट सगळे विव्हळत आहेत, त्यांचे सगळे त्रासदायक झाले असे पेशंट होते. मीच एक, मला त्रास होतच नव्हता, महाराजांच्या कृपेने रामाच्या कृपेने, काय झालं तर मला ठाऊक नाही, पण मला असं त्रास झाला तो इतका नगण्य होता. आणि मग पुढे सगळ्या झाल्या गोष्टी, पण मला त्रास झालाच नाही. बरं सांगतो थोडक्यात, माझी एन्जिओप्लास्टी झाली माझी. ब्लॉकेजेस, आता माझ्यासारख्याचे ब्लॉकेजेस म्हणजे आश्चर्यच आहे, पण ते आले ना त्याच्यात ब्लॉकेज झाले 4 ठिकाणी, 95, 80 आणि असं झालं ते 1